नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लवमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत आहे। सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे आणि सगळ्यांची वर्षभरासाठी लागणारी कुरड्या पापड बनवण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे। तर आज आपण बनवणार आहोत खास उपवासासाठी वर्षभर टिकणारे साबुदाणा बटाटा पापड। खायला अतिशय चवदार लागते व तेलकट होत नाही आणि करण्याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे। चला तर मग अशाच आपल्या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे जे नोटिफिकेशन आहे ते येतील व तुम्हाला नवनवीन रेसिपी पाहायला मिळेल। तर सर्वात प्रथम आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर त्यासाठी मी 4 मोठ्या साईजचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे। 250 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे। तर वाटीच्या प्रमाणामध्ये हा 2 वाटी साबुदाणा आहे। 4 ते 5 बारीक वाटलेल्या हिरव्या मिरच्या आहे व चवीनुसार मीठ। तर आता सर्वात प्रथम आपण हा साबुदाणा भाजून घेऊया। अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हा साबुदाणा हलकासा भाजून घ्यायचा आहे व भाजून झाल्यानंतर थोडा थंड झाला की तो मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे। आता मी हा साबुदाणा मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। तर आता मी या बटाट्याची साल काढून घेतलेली आहे व किसणीच्या साहाय्याने त्याला किसून घेणार आहे। त्यामुळे बटाट्यामध्ये गाठी राहत नाही व आपल्याला हे पापड लाटताना पापड फुटत नाही। अशा प्रकारे संपूर्ण बटाटे मी किसून घेणार आहे। जर काही बटाटे कडक राहिले तर ते तुम्ही बाजूला काढून घ्या किंवा मॅशरने बारीक करून ते तुम्ही यामध्ये ॲड करा, त्यामुळे तुमचे हे पापड एकसारखे होतील व फुटणार नाही। आता संपूर्ण बटाटा मॅश करून झालेला आहे। साबुदाण्याचं पीठ सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे। तर आता हे पीठ मी थोडं थोडं करून या बटाट्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेणार आहे। तर आपण थोडं जास्तीचा साबुदाणा घेतलेला होता। जर आपल्याला साबुदाण्याचं पीठ कमी वाटलं तर यामध्ये आपण ॲड करू शकतो, त्यामुळे थोडासा जास्तीचा साबुदाणा तुम्ही बारीक करून ठेवा। तर यामध्ये मी थोडं थोडं करून साबुदाण्याचं पीठ घालत आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिठाचं प्रमाण थोडं कमीच घाला। त्यानंतर बारीक कुटलेली मिरची घालायची आहे। तुम्ही ही मिरची मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता किंवा कुटून सुद्धा घेऊ शकता व 1 चम्मच काळी मिरी पूड घालायची आहे, त्यामुळे या पापडाला अतिशय सुंदर अशी चव येते। तुम्हाला जर हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये तिखट पावडर घातलं तरीही चालेल किंवा लाल मिरची मिक्सरला जाडसर बारीक वाटून ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। अशा प्रकारे संपूर्ण साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व चपातीला आपण ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे मळायचं आहे, परंतु यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। तर अशा प्रकारे हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ मळून झालेलं आहे। याला आता आपण 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया किंवा तुम्ही याला 10 मिनिटं वाफवून सुद्धा घेऊ शकता। तर 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर याचे आपण छोटे छोटे बॉल्स करून घेऊया। त्यानंतर एक प्लास्टिकची पिशवी घेऊन त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर तुम्ही प्लास्टिकचा कुठलाही कागद घेतला तरी चालेल। आता अशा प्रकारे त्यावर आपल्याला हा पापडाचा गोळा ठेवायचा आहे व प्लेटच्या साहाय्याने आपल्याला त्याला प्रेस करायचं आहे व थोडंसं प्रेस केल्यानंतर आपण त्याला हाताच्या साहाय्याने गोल असा आकार देऊया। तुमच्याकडे मशीन अवेलेबल असेल तर तुम्ही मशीनने सुद्धा हे पापड झटपट करू शकता। मशीन अवेलेबल नसेल तर अशा प्रकारे तुम्ही हे पापड करू शकता। पापड अगदी झटपट होतात, कमी साहित्यात होतात व चवीला सुद्धा अतिशय उत्तम लागतात। तर 1 किलोच्या प्रमाणातले हे आपले पापड अगदी 1 तासात होतात। अशा प्रकारे संपूर्ण एकसारखा आपल्याला हा पापड फैलवून घ्यायचा आहे व त्यानंतर आपल्याला हा पापड एक प्लास्टिकच्या पेपरवर टाकायचा आहे। हा पापड आपल्याला जशास तसा प्लास्टिकच्या कागदावर आपल्याला टाकायचा आहे व त्याला अशा प्रकारे हाताने प्रेस करून त्यावरची जी प्लास्टिकचा पेपर आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर आता दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला हा पापड करून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी एक या ठिकाणी गोळा घेतलेला आहे व प्लास्टिकच्या पेपरवर ठेवून त्यानंतर त्याला अशा प्रकारे बेलण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचा आहे। खालून व वरून दोन्ही साईडने आपल्याला हा पेपर ठेवायचा आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पापड लाटायचे आहे। जास्त भार देऊन आपल्याला हे पापड लाटायचे नाही, नाहीतर या पापडाला चिऱ्या जातात।
व दुसऱ्या पेपरवर आपल्याला हे पापड अशाच प्रकारे वाळू घालायचे आहे। अशा प्रकारे आपण हे संपूर्ण पापड करून घेणार आहोत। पापड छान असे पातळ लाटायचे आहे, त्यामुळे ते छान असे फुलतात। जाड लाटले की जास्त फुलत नाही। अशा प्रकारे मी संपूर्ण पापड तयार करून घेतलेले आहे। तर 1 किलोच्या प्रमाणात आपले हे 80 पापड तयार झालेले आहे। मला एक दिवस आपण घरातच वाळू घातलेले आहे व दुसऱ्या दिवशी त्याला ऊन देऊन ते छान कडक असे वाळून घेतलेले आहे। पापड केल्यानंतर लगेच तुम्ही उन्हात सुद्धा वाळू घालू शकता। तर आता मी हे 2 दिवस छान असे पापड वाळून घेतलेले आहे। मस्त असे हे पापड वाळलेले आहे व दिसायला सुद्धा अतिशय उत्तम दिसत आहे। अजिबात त्याला चिरा सुद्धा गेलेला नाहीत। आता आपले हे साबुदाणा बटाटा पापड छान असे वाळून झालेले आहे, ते आता आपण तळून घेऊया। वाळल्यानंतर मस्त असे हे पांढरे शुभ्र असे आपले हे पापड दिसत आहे। चला तर आता याला आपण तळून बघूया। हे पापड तळण्याकरता मी या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये आपण एक पापड टाकून त्याला तळून घेऊया। तर अशा प्रकारे आपण हा पापड दोन्ही साइडने छान असा तळून घेऊया। मस्त असा हा आपला पापड तळून झालेला आहे। अजिबात त्याला तेल राहत नाही, अजिबात तेलकट होत नाही। दुसरा सुद्धा पापड आपण तळून बघूया। पातळ पापड लाटल्यामुळे ते छान असे फुलतात। दोन्ही साइडने छान असं मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहे। हाय फ्लेमवर तळायचे नाही, नाहीतर त्यामध्ये जो बटाटा असतो तो करपला जातो। तर आपल्याला साबुदाणा व बटाट्याचे हे प्रमाणात घ्यायचं आहे। जर जास्त प्रमाणात आपण बटाटा वापरला तर बटाट्याचे पापड हे जास्त असे पिवळसर दिसते व तळल्यानंतर ते लालसर दिसतात। त्यामुळे आपल्याला बटाट्याचे प्रमाण थोडे कमी झाले तरी चालेल, परंतु जास्त आपल्याला बटाटे वापरायचे नाही। आता आपले संपूर्ण पापड तळून झालेले आहे। मस्त असे कमी तेलकट व झटपट होणारे साबुदाणा बटाटा पापड तयार आहे। तुम्ही सुद्धा हे पापड नक्की ट्राय करून बघा। कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।